नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहात पारोशा पिंपळाचा वृक्ष. संस्कृतमध्ये याला पारिश असं नाव आहे आणि बोटॅनिकली थेस्पेसिया पोपलनिया असं म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये पंचवल्कल नावानं 5 झाडं आहेत. त्यामध्ये वड, उंबर, पिंपळ, प्लक्ष आणि हा पारोसा पिंपळ. ह्या पंचवल्कलाचं महत्त्व फार मोठं आहे. कोणत्याही प्रकारच्या जखमा असतील, अगदी कुजणाऱ्या जखमा देखील भरून काढण्याचं काम ह्या 5 वनस्पती मिळून करत असतात. भगंदर असेल, शरीरावरती मोठ्या कोणत्याही जखमा असतील, अशावेळी हा पंचवल्कलाचा काढा घेतल्यानंतर आपल्याला चांगला फायदा होतो. इवन पंचवल्कलाच्या काढ्याने धुतल्याने देखील जखमा बऱ्या होतात. स्वतंत्ररित्या सर्व प्रकारच्या त्वचाविकारामध्ये पारोशा पिंपळाचं पानं, साल, बाकीच्या गोष्टी वापरण्याचा प्रघात आहे. खास करून याच्या पानांचा रस त्वचा विकारावरती लावला जातो. याच्या फळांचा एक आणि फुलांचा दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे गर्भधारणा होण्याकरिता. केवळ मनुष्यामध्येच नाही तर अगदी गुरांमध्ये गर्भधारणा होण्याकरिता याच्या फळांचा वापर केला जातो. माझ्या माहितीनुसार आमच्या इकडचे लोक याच्या फळाचा वापर कित्येक वर्षापासून, मी अगदी लहानपणापासून बघतोय, याचा वापर करतात. तर पंचवल्कलातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आणि आपल्या आरोग्यासाठी परिपूर्ण असणारा हा पारोसा पिंपळ आहे. याची झाडं बागांमध्ये लावली जातात अत्यंत देखण्या फुलासाठी. समुद्रकिनारी ही झाडं उगवतात. आपण देखील लावू शकता. आपल्या शेतावरती, शेताच्या बांधावरती, आपल्या गावात, परिसरामध्ये निश्चितपणे या झाडाची लागवड करा. धन्यवाद.